नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 8वी गणित, चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट। मागील भागामध्ये आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र कोणतं आहे आणि या सूत्राच्या आधाराने उदाहरणे कशी सोडवावीत हे अभ्यासलेलं आहे। चक्रवाढ व्याजाच्या सूत्रासाठी आपल्याला रास मिळते म्हणजेच अमाउंट। सो A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to n या सूत्राने आपण रास काढतो आणि ही रास काढल्यानंतर व्याज काढण्यासाठी व्याज बरोबर रास वजा मुद्दल या सूत्राने आपण व्याज काढू शकतो। सो चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन, सो ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट आपण आता बघणार आहोत। नाउ हाऊ डज कंपाऊंड इंटरेस्ट मॅटर? सो कंपाऊंड इंटरेस्ट मीन्स इंटरेस्ट अर्न ऑन मनी that was previously earned as interest। आता चक्रवाढ व्याजाचा उपयोग प्रामुख्याने आपण बघितलं तर गुंतवणूक अधिक पटीने वाढविण्यासाठी चक्रवाढ व्याजाने अमाउंट म्हणजेच जे काही भांडवल आहे ते गुंतवलं जातं। थोडक्यात गुंतवणूक अनेक पटीने वाढवण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा शेअर मार्केट, लॉटरी यासारखे पर्याय आपल्या समोर दिसतात, परंतु कायदेशीर आणि खात्रीशीर पर्याय म्हणजे चक्रवाढ व्याजदराने गुंतवणूक होय। तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर गुंतवणूक करताना एक मूळ मुद्दल रक्कम असते। पहिल्या वर्षाला त्या मुद्दल रकमेवर व्याज मिळते, दुसऱ्या वर्षी मूळ मुद्दल किमतीवरच व्याज नाही तर मूळ मुद्दल अधिक व्याज अशा प्रकारे नवीन मुद्दल तयार होतं आणि या नवीन मुद्दलावर व्याज मिळतं। थोडक्यात पुढची प्रत्येक मुद्दल ही आधीच्या मुद्दल व त्यावरील व्याज यांची बेरीज असते आणि अशा प्रकारे प्रत्येक वेळी मुद्दल वाढलेली असते म्हणजे वाढतेच आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या वाढीव रकमेवर मिळणारे व्याजही वाढीव असते। तर अशा प्रकारे अगदी कायदेशीर व खात्रीशीर पद्धत आणि उत्तम गुंतवणूक म्हणजे चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक करणे होय। सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा थोडक्यात आपण फरक बघणार आहोत एका उदाहरणाने। बघा, अक्षय आणि विकास या दोघांनी काही गुंतवणूक केलेली आहे। मुद्दल 100 रुपये प्रति वर्ष आणि व्याज आहे 10%। दोघांचंही मुद्दल सेम आहे, व्याजाचा दरही सेम आहे, परंतु अक्षयने सरळ व्याजाने गुंतवलेले आहेत। तर 5 वर्षा अखेर बघा 100 रुपयावर त्याला पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 10 असं प्रत्येक वर्षी 10-10 रुपये व्याज मिळालं, म्हणजे एकूण त्याला 500 रुपये 100 रुपये प्रति वर्षाप्रमाणे 500 रुपये गुंतवणूक अधिक व्याज 50 मिळून 550 रुपये त्याला मिळाले। परंतु विकासने तेवढीच रक्कम त्याच दराने परंतु चक्रवाढ व्याजाने गुंतवली, त्यामुळे बघा 100 रुपयावर 10% दराने व्याज म्हणजेच पहिल्या वर्षाच्या अखेर त्याचं मुद्दल झालं 110, दुसऱ्या वर्षी 110 रुपयावर 10% व्याज अशा प्रकारे केल्यामुळे त्याला 5 वर्षा अखेर किती मिळालं बघा? गुंतवणूक त्याची किती होती? 100-100 याप्रमाणे आणि व्याज जे त्याला मिळालं म्हणजेच 5व्या वर्षा अखेर विकासला चक्रवाढ व्याजाने 660 रुपये मिळाले तर अक्षयला 550 रुपये मिळाले। हाच फरक आहे व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज।
तर चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सोडविण्यासाठी करता येतो, जसे लोकसंख्येतील वाढ, एखाद्या वाहनाची दरवर्षी कमी होणारी किंमत इत्यादी. चक्रवाढ व्याजाच्या सहाय्याने कशा प्रकारे उदाहरणं सोडविली जातात, म्हणजे चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन कसे केले जाते ते आपण बघणार आहोत. एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले, तर 2 वर्षांनंतर त्या कामावर किती मजूर असतील? उदाहरण नीट वाचून घ्या. On the construction work of a flyover bridge, there were 320 workers initially. Initially सुरुवातीला 320 कामगार आहेत. The number of workers were increased by 25% every year. प्रत्येक वर्षाला किती वाढतायत? 25%. Find the number of workers after 2 years. दिलेल्या गोष्टी सुरुवातीला लिहून घेऊया आपण. P, that is the amount. So P is equal to initial number of workers. सुरुवातीची जी संख्या आहे त्या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची ती, that is P is the initial number of workers, that is equal to 320. R means increase in the number of workers per year. R हा काय आहे? दर आहे. हा दर कितीने वाढतो आहे? 25%. So R is equal to 25%. आणि आपल्याला N बरोबर किती दिलाय? नंबर ऑफ इयर्स, that is 2 years. आपल्याला काय विचारलंय? फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी A काढावा लागणार आहे. आपण काय काढणार आहोत या ठिकाणी? तर N वर्षानंतर मिळणारी रास आपण काढणार आहोत. म्हणजेच A is equal to how much? Number of workers after 2 years equal to how much? We know that the formula of compound interest, that is A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to N. That is A, that is amount obtained after 2 years. A, the formula is equal to P into P is the principal, that is initial number of workers, into 1 plus R upon 100 whole raised to N. Putting the values, so A is equal to P, that is 320, into 1 plus R is 25 upon 100 whole raised to N. N is 2. या ठिकाणी आपण भाग लावूया. 25 एके 25, 25 1 जा 25, 25 4 जा 100, right? So A is equal to 320 into 1 plus 1 upon 4 whole raised to 2. Taking LCM, equalizing denominator. So here into 4, here also into 4. So the denominator is 4. 320 into 4 1 जा 4 plus 1, that is 5 upon 4 and whole raised to 2. So we will write in the this is index form. So we will write in the multiplication form, that is 320 into 5 by 4 into 5 by 4. Dividing by 4, 4 1 जा 4, 4 8 जा 32, 0. Again 4 1 जा 4, 4 2 जा 8, 20. So 20 into 5 into 5, that is 20 into 25, which will be equal to 500. So A is equal to 500, that is the number of workers after 2 years. Therefore, the number of workers after 2 years will be equal to 500. This is the application of formula of compound interest. एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असेल, तर 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे?
in a forest there are 40,000 trees. So here P, that is the initial number of trees, that will be equal to 40,000. Find the expected number of trees after 3 years, means n is here 3. If the objective is to increase the number of trees at the rate of 5% per year, therefore R is equal to 5%, n is equal to 3 years. Now in this case also we want to find, that is the number of trees after 3 years, means A is equal to how much? A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to n. Formula, putting the values, so P is 40,000 into 1 plus R is 5 upon 100 whole raised to 3. A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to n. By keeping values of P and R and n, so A will be equal to 40,000 into 1 plus 5 upon 100 whole raised to 3, because n is 3. By dividing here, 5 ones are 5, 5 twos are 10, 0. So 40,000 into 1 plus 1 upon 20 whole raised to 3. Again, by equalizing this denominator, so multiplying by here 20, here also into 20. So 40,000 into 20 plus 1, that is 21 upon 20 whole raised to 3. So 40,000 into 21 upon 20 into 21 upon 20 into 21 upon 20. 3 times we have written in the form of multiplication. Right? Now 0, 0, 0, this 0 and third 0 with this 0. Next 2 ones are 2, 2 twos are 4, 0. 2 ones are 2, 2 tens are 20, 2 ones are 2, 2 fives are 10. So in the denominator there is 1 here, and in the numerator what will remain? 5 into 21 into 21 into 21. Multiplying this, we will get 21 into 21, that is 441 into 21 into 5. After multiplying, we will get the answer 46,305. We will get the answer as A is equal to 46,305. म्हणजेच 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असणार आहे? 46,305. The expected number of trees in the forest after 3 years is 46,305. तर जे आपल्याला विचारलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला उदाहरण सोडवणं आवश्यक आहे. आता या चक्रवाढ व्याजाचा उपयोग काही वेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे केला जातो ते आपण बघूया. एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी होते. कमी होणाऱ्या या किमतीला घट किंवा घसारा असे म्हणतात. तुम्ही OLX ऐकलंच असेल, आणि OLX वर आज आपण बघितलं तर बऱ्याच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात, आणि साहजिकच या वस्तू सेकंड हँड, थर्ड हँड अशा म्हणजेच वापरलेल्या वस्तू असतात. त्यामुळे त्यांची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा साहजिकच कमी असते. So when any article is sold after using it for some time, its value reduces as compared to its cost price, and this reduction in price is called as depreciation. आता ही जी वस्तू आहे, उदाहरणार्थ एखादं गाडी असेल तर गाडीची किंमत ही दरवर्षी ठराविक टक्क्यांनी कमी होत जाणार आहे. म्हणजे 1 वर्ष विकलेली 1 वर्ष चालवलेली गाडी असेल तर त्याची किंमत कमी असणार आहे.
तीच गाडी समजा 5 वर्षांनी विक्रीसाठी काढली तर तिची किंमत अजून काही टक्क्यांनी कमी होते. तर ही कमी झालेली किंमत काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा उपयोग केला जातो. ही किंमत काढण्यासाठी या घसाऱ्याचा किंवा घट याचा दर माहित असावा लागतो. एक लक्षात ठेवा, या ठिकाणी वस्तूची किंमत ही कमी होत असल्याने घटीचा दर हा ऋण घेतात. दर कसा घेतला पाहिजे? आर ची किंमत ही ऋण घेणं आवश्यक आहे. सो टू फाइंड द रिड्यूस प्राइस, रेट ऑफ डेप्रिसिएशन should be known and the value of the article decreases, so the rate of depreciation, that is R, is taken as negative. Okay, so we will solve some examples and with the help of it try to understand this concept. रेहानाने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 20 असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती? रेहाना purchased a scooter in the year 2015 for rupees 60,000. If its value falls by 20% every year, what will be the price of scooter after 2 years? Okay. Now, here P is 60,000 rupees. R, rate of depreciation is 20% and N is 2 years. We want to find out the amount obtained after 2 years. So A is equal to how much? 2 वर्षानंतर स्कूटरची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे आपल्याला A ही किंमत काढायची आहे. Write down the formula. A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to N. Now in this case, remember here value falls after every year. So we have to take R as negative. वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसाऱ्याचा दर R हा आपल्याला ऋण घेणं आवश्यक आहे. मग आपण लिहूया A, putting the values of P, R and N. R A is equal to P ची व्हॅल्यू लिहिली 40,000 गुणिले 1 अधिक बघा R हा काय घेतलाय? ऋण, that is -20 upon 100 whole raised to 2. So 21 जा 20, 25 जा 100, right? So A is equal to 60,000 into 1 minus 1 upon 5 whole raised to 2. 21, this is 1 upon 5. Equalizing denominator. So here multiplying by 5, here also by 5. So 60,000 into 5 minus 1, that is 4 upon 5 whole raised to 2. 60,000 into 4 upon 5 into 4 upon 5. 5 5 za 25. Otherwise we will do like this. 5 1 za 5. 5 2 za 10. 1 2 3. Again 5 1 za 5. 5 2 za 10. 5 4 za 20 and 2 0. So 2400 into 4 into 4, that is 16. So 2400 into 16, which will be equal to 38,400, right? So after 2 years, the rate of this scooter will be 38,400. 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत 38,400 रुपये होईल. सपोज इन दिस केस, या उदाहरणामध्ये आपल्याला असं विचारलं, त्या स्कूटरची किंमत कितीने कमी झाली आहे? रिमेंबर, इफ इट इज आस्क्ड लाइक दिस, by how much the rate of the scooter is reduced.
मग आपल्याला काय करावं लागेल, ओरिजिनल किंमत मायनस आफ्टर 2 इयर्स जी किंमत आहे ती त्याच्यातून वजा केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल ती किंमत म्हणजेच त्या स्कूटरची कमी झालेली किंमत असेल. ओके, या ठिकाणी आपल्याला फक्त 2 वर्षानंतर त्याची किंमत विचारली आहे, त्यामुळे आपल्याला कमी झालेली किंमत इथे काढायची अपेक्षित नाही. एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षांनंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? Cost price of a machine is 2,50,000. If the rate of depreciation is 10% per year, find the depreciation in price of the machine after 2 years. बघा 2 वर्षानंतर किती कमी झाली आहे किंमत ते आपल्याला काढायचं आहे. First write down whatever is given, that is P is equal to 2,50,000. Rate of depreciation is 10%. We want to find after 2 years, that is N is equal to 2 years. We want to find first A is equal to how much and the depreciation in price. First write down the formula. A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to N. Depreciation is there. Therefore, we have to take R as negative. So A is equal to P, that is 2,50,000 into 1 plus R, that is minus 10 upon 100 whole raised to 2. Now 0 0 getting cancelled. So 2,50,000 into 1 minus 1 upon 10, right? Plus minus minus. Again here equalizing denominator into 10. Here also into 10. Therefore 10 minus 1, 2,50,000 into 10 minus 1 upon 10, which will be equal to 2,50,000 into 9 upon 10 whole raised to 2. So again 9 upon 10 raised to 2 means 9 upon 10 into 9 upon 10. 2,50,000 into 9 upon 10 into 9 upon 10. 0 0 0 0. So 2,500 into 81. 9 into 9, that is 81, and which will be equal to 2,02,500. This is the value of A. आपल्याला काय मिळालं? मशीनची किंमत 2 वर्षानंतर किती झाली? तर 2,02,500. जी सुरुवातीला किती होती? 2,50,000. मग 2 वर्षानंतर त्या मशीनची किंमत आफ्टर 2 years the cost of machine will be 2,02,500. सो आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी? कितीने कमी झाली काढायचं आहे. परंतु त्या मशीनची खरेदी किंमत, that is P is rupees 2,50,000. P is equal to 2,50,000. Therefore depreciation will be equal to cost price minus the reduced price. खरेदी किंमत वजा कमी झालेली किंमत, which will be equal to 2,50,000 minus 2,02,500. वजाबाकी करा. आपल्याला उत्तर किती मिळत आहे? 47,500. सो 2 वर्षानंतर त्या मशीनची किंमत खरेदीपेक्षा 47,500 रुपयांनी कमी होईल. After 2 years, the depreciation in price of the machine will be rupees 47,500. ओके, तर अशा प्रकारे आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. घट असेल त्यावेळेला आपल्याला आर ची किंमत ऋण घ्यावी लागेल. एका मुद्दलाची 10/10/16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 4,036 रुपये 80 पैसे झाली, तर 2 वर्षात झालेले व्याज किती? फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट
if the amount of a certain principal after 2 years is rupees 4036.80 at the rate of 16% per annum. आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेलं नाहीये. एका मुद्दलाची 10/16 दराने amount of a certain principal is not given after 2 years with compound interest. That amount is 4036.80. Means in this case, this is the amount after getting compound interest. Therefore, here in this example, A is given, that is 4036.80. Rate of interest, that is 16% per annum. So R is equal to 16%. And N, that is after 2 years, this is amount. So N is equal to 2 years. We have to find the interest. They asked to find the compound interest, right? But to find the compound interest, first of all, we have to find the amount. Okay, that is P, principal amount we have to find in this case. And then after finding principal amount, we can find interest, that is I is equal to how much. Okay, so this is the compound interest. Therefore, we have to use the formula of compound interest, that is amount with compound interest. So A is equal to P into 1 plus R upon 100 whole raised to N. Value of A is given, R is there, N is there. So the unknown value is only P. So we can, with the help of this formula, we can find the value of P. Substituting the value of A, R and N, that is 4036.80 is equal to P into 1 plus 16 upon 100 whole raised to 2. Now in this case, the P is unknown. So 4036.80 equal to P into 1 plus 16 upon 100 whole raised to 2. Again, by equalizing denominator, so multiplying by 100, here also multiplying by 100, so 100 plus 16, that is 116, 4036.80 equal to P into 116 upon 100 whole square. आपण गुणाकार रूपात लिहू 4036.80 equal to P into 116 upon 100 into 116 upon 100. तर 116 चे आपण अवयव पाडून घेऊ. Factors of 116. First dividing by 2. So 2 5s are 10, 2 8s are 16. Again dividing by 2. 2 2s are 4, 2 9s are 18. And 29 1s are 29. Okay, so the factors of 116 are 29 into 4, right? So 29 into 4, here 100 also we can write it as 25 into 4. So 4036.80 equal to P into 29 into 4 upon 25 into 4 into 29 into 4 upon 25 into 4. Cancelling these 4 to 4 and these 4 to 4, we will get it as 4036.80 equal to P into 29 upon 25 into 29 upon 25. We want to find the value of P. आपल्याला P ची किंमत काढायची आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संख्या आता काय होणार आहेत? या बाजूला जाणार आहेत. लेफ्ट हँड साइडला जातील. सो 29/25 या बाजूला जाऊन काय होणार? 25/29. Therefore, P will be equal to 4036.80 into these 25 into 25. They are in the denominator. They will come in the numerator. 25 into 25 and 29 into 29 in the denominator. Now dividing this 4036.80 by 29. 29 ones are 29. Here 29 ones are 29. 11. So carry 3. So 113. 29
3 जा 87. Again remaining 26. Carry 6 over here. So again 29. 9 जा we are doing here 261. Carry 0.8 carry, so 0.29 2 जा 58. So 139.2. Again dividing by 29. 29 1 जा 29. 29 4 जा 116. Right? 116. So how many remaining? 3, 23 and 2. So 29 8 za. So we will get P is equal to 4.8 into 25 into 25. Right? So P is equal to by multiplying this we will get P equal to 3000. Now this is the value of P, that is amount. But in this example we want to find compound interest. So compound interest is equal to amount minus principal. So amount is 4036.80 minus principal amount we have calculated as 3000. Subtracting this we will get the answer as rupees 1036.80. So the compound interest for 2 years will be 1036.80 rupees. तर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आपल्याला मिळालं 1036 रुपये 80 पैसे. Okay. So dear friends, try to solve these examples, and while doing calculations be careful, because for calculations there are some tricky calculations, so you have to make some simplifications so that you can solve it easily. आता जसं आपण थोडं 116 चे अवयव पाडले 29 गुणिले 4 तशा प्रकाराने करून जास्तीत जास्त सोपं करून उदाहरणं सोडविण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.